कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, जो त्याला आडवा करा. विष्णू साठे तुम्हाला मदत करेल. वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना. सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या. सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला. दोषारोपपत्रामध्ये माहिती. वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार. आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख. मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओ सीआयडीच्या हाती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी. हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार. विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम खटला लढणार. बाच गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या. कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त. मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. आकाच्या आकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. धसांकडून मागणी कायम. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू. दमानियांचा जाहीर इशारा. वाल्मिक कराड कैदेमध्ये असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद. जेलमधील महत्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद. कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून सबूत. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा. कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार. ससून रुग्णालयामध्ये गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली.